नमस्कार मित्रांनो, आपण दादरला आहोत. दादरवरून आता आपण चाललो आहोत कुवड सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक मंदिर साईडला आपण जात आहोत. हे दादर मार्केट. आज तरी बरेच जण बसले आहेत, पण हल्ली BMCने फार त्यामुळे फार कमी जण बसायचे. तिथे तुम्हाला एक मिनिट जरा, अरे आगे भी लेडीज है. इथे सगळे हे आंबे हे खाऊगल्ली आहे दादरची. हे बघा, ही BMCची गाडी उभी आहे, त्याच्यामुळे इथे कोण बसत नाही. नंतर इथे चालायला जागा नसते, अशी हालत असते. हे बघा, हे दादर मार्केट तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे फुल गल्ली आहे दादर मार्केटची. ठीक आहे, फुल बाजार म्हणतात त्याला. पहिले बाहेर रोडवर बरेच जण बसायचे, पण आता BMCची गाडी उभी असल्यामुळे बसत नाही. ते बघा, हे सगळं फुल मार्केट आहे. इथे सगळ्या टाईपची फुलं. सकाळी मार्केट भरतं मेन, बाकी दिवसभर भेटतात, पण थोडे महाग असतात. बाकी टायमाला थोडं महाग भेटतं, सकाळचं स्वस्त भेटतं. पहिले हे रोडवर बसायचे, त्याच्यामुळे बरं पडायचं, पण आता नाही भेटत. आणि हे सगळे मोठे डीलर आता म्हणजे होलसेलर आहे सगळे. इकडे मोठा बाजार भरतो हा दादरचा. फुल मार्केट म्हणतात त्याला. सकाळी तर भरपूर गर्दी असते इथे. छोटे मोठे जे हे फुलं हाराचे धंदे करतात ते सगळे इथून फुलं घेऊन जातात. हा बघा, इथे चांगल्या प्रकारचे हार पण भेटतात इथे. आज फार कमी दिसतं आहे, सकाळी जास्त गर्दी असते. हे बघा, हे छोटे छोटे जे किरकोळ जे विक्रेते असतात ते सगळे इथून घेऊन जातात. हा पूर्ण मार्केट असा पसरला आहे. हे बघा, चांगल्या पद्धतीचे असे हार वगैरे इथे भेटतात. हे पूर्ण फुल मार्केट. ठीक आहे, आता आपण खायला आता आपण परत जाऊया. आपल्याला जायचं आहे. कुठले सण आले म्हणा, त्या टायमाला इथे भरपूर गर्दी असते. आता आपण इथून ब्रिज खालून जाणार आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या इथे ना एक जण जाणार, त्याच्या राईट साईडला आपलं थोडं काम आहे, तर आपण तिकडे जाणार आहे. ते बघा, हे सगळं खाली आहे. नंतर इथे सगळे फेरीवाले असायचे पहिले. आणि सदन कदा दादर म्हणजे गर्दी, हे फिक्स आहे. दादरचं नाव आहे दुसरं गर्दी. आणि मटेरियल पण सर चांगलं भेटायचं, म्हणजे बाहेर स्वस्त पडायचं लोकांना. पण आता काय, शेवटी BMCचे रूल्स आहेत. बघा, हा सरळ रोड पुढे जातो. रस्त्यात काय केलं तर आपण दाखवू. बघा मित्रांनो, जो समोर दिसतोय तो कबूतरखाना आहे. मागे त्याच्यावर बराच वाद झालेला आहे कबूतरखान्यावर. कबूतर आता दिसत नाही, पहिली भरपूर असायची. बघा, थोडीशी दिसतात. हा कबूतरखाना BMCने बंद केला, कारण त्या कबूतरखान्यामुळे बरेचसे इथे लोकल लोकांना श्वासनाचे आजार होते. त्यामुळे तो BMCने बंद केलेला आहे. त्याच्यावरून बरेच वादविवाद झाले, बरेच आंदोलनं झाली. काही विशिष्ट प्रकारचे समाजांनी त्यासाठी आंदोलनं केलेली. हा आता बंद करण्यात आला आहे. दादरचा फेमस कबूतरखाना, म्हणजे दादरची ओळख बोलली कबूतरखाना, तर ही एक ओळख होती दादरची कबूतरखाना म्हणून, असंही म्हणता येईल. दादर कबूतरखाना. इथून हे एक मंदिर आहे, हनुमान एक मंदिर आहे समोर दिसते. तिथून आपण रोड क्रॉस करूया. इथे प्रसिद्ध असा लाडू सम्राट दिसतील आपल्याला, त्यांचं शॉप दिसेल. ते विशिष्ट प्रकारचे किंवा म्हणाल वेगवेगळ्या प्रकारचे लाडू भेटतात. लाडू सम्राट फार फेमस असं दुकान आहे, मिठाईवाले. लाडू सम्राट, व्हरायटी फार असते यांच्याकडे लाडवांची. गणपतीला वगैरे भरपूर गर्दी असते इथे, उभारायला जागा नसते. ते दोन शॉप आहेत तिथे. ते दादरचं मंदिर. लाडू सम्राट मिठाई बघा, छान छान मिठाई आहे इकडे. हे मंदिर
दादरचं फेमस मंदिर. हा सरळ रोड पुढे या रोडने आपल्याला जायचं आहे. इथे पुढे गेलं की चर्च लागेल आणि त्याच्या पुढे गेलं की आगार बाजार लागतो. दाखवतो मी तुम्हाला इथे आता. दादरवरती अतिशय जुना असा आगार बाजार. काही रहदारीवाले बसलेले. कैरीचा सीझन आला आहे, आंब्याचा सीझन आहे ना, त्यामुळे एक मराठी माणसाची ओळख म्हणून दादर होतं. फार जुने जुने शॉप्स आहेत. अवर लेडी ऑफ साल्वेशन चर्च फार जुनी आहे ही ख्रिश्चन बांधवांची हे आहे प्रार्थना चर्च. हे बघा तुम्हाला दाखवतो. पोर्तुगीज चर्च फेमस असं आहे. पोर्तुगीज चर्च तिथून आपल्याला पुढे जायचं आगार बाजार. आपण जाणार आहोत आगार बाजारला. हा रोड क्रॉस केला की हा पुढे राईट साईडला आगार बाजार आहे. प्रभादेवीवरून सिद्धिविनायक मंदिरला जायला पण रोड आहे आणि दादरवरून पण आहे. दादरवरून आय थिंक बसेस आहेत, टॅक्सी पण आहे शेअर. मी कधी टॅक्सीने गेलो नाही त्यामुळे आयडिया नाही. चालत गेलात तर 20-25 मिनटं लागतात. जर प्रभादेवीवरून गेला तरी 15 मिनटं लागतात. 15 नाही सॉरी 20 मिनटं पकडा वॉकिंग आहे. हा एरिया जो आहे हा आगार बाजार एरिया म्हणतात. तुम्ही जॉब रेमरेंचा पिक्चर पाहिला असेल त्यात तो डॉन दाखवला आहे शूट आउट ॲट वडाला. त्याच्यामध्ये जो आगार बाजार दाखवला आहे तो हाच दादर आगार बाजार हाच एरिया तो. तिथे एक प्राचीनकालीन मंदिर पण आहे. हनुमंताचं मंदिर आहे. फार सुंदर असं मंदिर आहे ते. आणि इथे पुढे बघा मी तुम्हाला शिवरंजनी अगरबत्तीचं शॉप दाखवेन. त्यांच्या बऱ्याच ॲड पण होतात. गणपतीच्या टायमाला बरेच यूट्यूबर्स असतात ते बोलून ॲड पण करतात. महाग आहेत अगरबत्त्या पण सुगंध अतिशय छान आहे. गणपतीला वगैरे जर तुम्हाला 4-5 दिवसासाठी म्हणजे गणपतीसाठी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. शिवरंजनी नाही अगरबत्ती खरंच छान आहे. सुगंध फार छान आहे. भारताची सर्वात सुंदर अशी मी पण थोडे दिवस वापरून पाहिले. हे एक मंदिर आहे दादरचं. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. हो आता इथं आल्याला असा सुगंध येतो ना ते लोक बाहेर अगरबत्ती लावतात. त्याचा सुगंध अतिशय चांगला आहे. बाजूला वाईन शॉप आहे जे मद्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी. पुढे जो चौक दिसतोय तिथून लेफ्ट टर्न मारला की सिद्धिविनायक मंदिर. हा सिग्नल आहे. त्या सिग्नलपासून तुम्ही लेफ्ट टर्न मारलात तर तुम्ही जाता सरळ सिद्धिविनायक मंदिरला. आपल्याला राईट साईडला जायचं आहे. हा रोड पकडून तुम्ही गेलात तर डायरेक्ट तुम्ही जाल सिद्धिविनायक. ठीक आहे. प्रभादेवीवर पण जाऊ शकता, इकडून पण जाऊ शकता किंवा बस. नमस्कार मित्रांनो, आपलं दादरचं काम झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे आपल्या
आपल्या ऑफिसच्या साईडला. समोर आपल्याला दिसते सिद्धिविनायक मंदिर. अजून दिसत नसेल तुम्हाला कारण तिथे झाड आहे. सिद्धिविनायकच्या बाजूलाच आपलं ऑफिस आहे. आज आपण जाणार आहे तिकडे. सिद्धिविनायक मंदिर दिसलं. सिद्धिविनायक मंदिर दिसलं असेल तुम्हाला. साधारण 20-25 मिनटात येतो चालत. बाय बस पण येऊ शकता, शेअर टॅक्सी पण आहेत, जे योग्य पडेल ते. चालत येतं चालत पण येऊ शकता तुम्ही. श्री क्षेत्र सिद्धिविनायक मंदिर. गणपती बाप्पा मोरया. ते दिसतं ते सिद्धिविनायक मंदिर आहे. गणपती किंवा अंगारकी वगैरे असेल ना तर भरपूर लाईन असते. भरपूर म्हणजे 2-2, 3-3 तास जातात लाईनीत. आणि गणपतीला तर कंटिन्यू 12 दिवस गर्दी असते. मुंबईची ओळख श्री सिद्धिविनायक मंदिर. बघू शकता हा त्याचा परिसर. तिथून एंट्री आहे समोरून. आपण त्या साईडला जात नाही आहे. सगळे भक्तजन असतात. सिद्धिविनायक मंदिर भक्तांची रांगा लागतात. भक्त निघतात नाही. इथे एंट्री आहे. तिथे मग आतमध्ये तुम्हाला सिद्धिविनायक मंदिर. आता मागे अंगारकीला भरपूर गर्दी होती इथे. भरपूर म्हणजे भरपूर. टँक आतमध्ये भक्तांची फार लाईन्स असतात. बघू शकता सिद्धिविनायक टेम्पल मुंबई. गणपती बाप्पाचं दर्शन होतं इथे. तुम्हाला दाखवतो ते बघा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पण दिसत नाही आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. स्क्रीन लावलेली आहे त्यात दिसते आपल्याला बाहेर. ठीक आहे चला मित्रांनो चलतात आपण आपल्या ऑफिसला. तिथून मग निघाल्यावर परत कुठे जर जमलंच तर बघू दाखवू. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, जेणेकरून आपण अजून व्हिडिओ बघू. एक रुटीनमध्ये कामाचा एक हेल्प होईल तुमची आम्हाला. त्यासाठी हे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच आहे. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन. बघा हा जो सिग्नल आहे दाखवतो पुढे तुम्हाला. दुसरा रूट म्हणजे इथे यायचं असेल तर तुम्हाला तर तुम्ही या रूटने पण येऊ शकता. बघा हा जो सिग्नल आहे त्या सिग्नलपासून जर लेफ्ट मारला आणि तो सरळ रोड पकडला तो सरळ रोड परेल स्टेशनला जातो. प्रभादेवीला जातो. वेस्टर्नचा प्रभादेवी, सेंट्रलचा परत. दोन स्टेशनला डायरेक्ट सरळ रोड. कुठेही टर्न नाही मारायचं आहे तुम्हाला. रेट साईड ते समोर कामात हॉटेल आहे ते मेट्रो स्टेशन आहे. बघा हा जो सरळ रोड गेला आहे तिथं लेफ्ट साईडला रवींद्रनाथ नाट्य मंदिर आहे.
आणि हा रोड सर्व जातो प्रभादेवी स्टेशन. ठीक आहे, चला आता आपण जाऊया. आपलं ऑफिस आलेलं आहे. धन्यवाद. लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.